कोपरगाव बस स्थानक परिसरातील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवासी विद्यार्थी आणि नागरिकांना अनेक दिवसांपासून मोठा त्रास सहन करावा लागत होता। हा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून बस स्थानकातील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। मनसे संपर्क प्रमुख नयन कदम, जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, शहराध्यक्ष सतीशांना काकडे आणि तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसापूर्वी बस आगार प्रमुख अमोल बनकर यांना निवेदन देण्यात आले होते। यामध्ये बस स्थानकातील खड्डे तातडीने बुजवावेत तसेच स्मार्ट कार्डची प्रक्रिया सुलभ करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात आली होती। त्यावेळी शिर्डी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष प्रशांत वाघचौरे, कोपरगाव मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष आतिश शिंदे, उपशहराध्यक्ष प्रतीक त्रिभुवन आणि अनिल सुपेकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते। मनसेच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत बस स्थानक प्रशासनाने शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे। त्यामुळे बस स्थानक परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। या मागणीची तातडीने दखल घेतल्याबद्दल मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे यांच्या हस्ते बस आगार प्रमुख अमोल बनकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। नागरिकांच्या प्रश्नांसाठी मनसेचा पाठपुरावा यापुढेही सुरू राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव यांनी कोपरगाव बस स्थानकावर जे NCMC कार्डचं जे काही कामकाज चालू आहे त्याच्याविषयी आणि बस स्टँडवर खड्डे पडलेले आहेत त्या बाबतीत त्यांनी निवेदन दिलेलं होतं। त्या निवेदनाच्या अनुषंगाने आपण आमच्या नगर स्थापत्य शाखेला पत्रव्यवहार करून त्या काम तात्पुरत्या स्वरूपात ते काम आज पूर्ण करून घेतोय। हे काम पूर्वी मंजूर झालेलं आहे पण आता कामाला थोडासा वेळ लागतोय काही तांत्रिक बाबींमुळं। आतमध्ये वर्कशॉपमध्ये सिमेंट कॉन्क्रीटीकरण चालू आहे परंतु ते काम झाल्याशिवाय बाहेरचं काम होत नाही। परंतु आता हे पावसाळा आहे 4-5 महिन्याचा, ते 4-5 महिने आपले निघतील आणि जेणेकरून प्रवाशांना त्या पाण्याचा त्रास होणार नाही किंवा पावसाचा त्रास होणार नाही किंवा त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून कोणत्याही प्रवाशांच्या अंगावर उडणार नाही किंवा खड्ड्यांमध्ये बस आपटून बसेचं नुकसान होणार नाही या दृष्टिकोनातून हे तात्पुरत्या स्वरूपातलं काम आज कोपरगाव आगारात चालू झालं आहे। ते पुढील 1-2 दिवसात पूर्ण होईल। आज मनसेला यश आलेलं आहे। आम्ही जे त्यांना पत्र दिलं होतं बनकर साहेबांना त्या माध्यमातून त्यांनी लगेच या रस्त्याचं जे पाणी उडत होतं लहान लहान मुलांवर आणि त्यांच्या बसचे जे वर गज आलेले होते त्या गजामुळे ह्या बस स्टँड बसच्या टायर फुटत होते ते पण आम्ही त्यांना सांगितलं होतं। त्यांनी वरती कळवलं आणि लगेच हे काम चालू केलेलं आहे। त्याच्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन केलं, सत्कारही केला। पण आता त्यांना एकच सांगणं आहे का ते जे आम्ही स्मार्ट घरपोच करायचं जे सांगितलेलं आहे ते काम पूर्ण करावे आणि जे वयोवृद्ध लोकांना डबल येण्याची गरज भासू नये ही एक त्यांना विनंती करतो आणि त्यांना 15 दिवसाचा अवधी दिलेला आहे। त्याच्यासाठी आम्ही राजू जाधव, संजू जाधव, त्याच्यानंतर सगळेच कार्यकर्ते आम्ही सर्वच आलो होतो। प्रतीक त्रिभुवन, त्याच्यानंतर हे सर्व कार्यकर्ते आम्ही येऊन त्यांना निवेदन दिलेलं होतं। त्यांनी लगेच त्या निवेदनाची वरती सांगून सर्व काही व्यवस्थित चालू केलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। 2 ते 3 दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर व तालुक्याच्या वतीने मनसे संपर्क प्रमुख नयनजी कदम साहेब, जिल्हाध्यक्ष राजेशजी लुटे, मनसे शहराध्यक्ष सतीशांना काकडे, तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बस डेपो येथे स्मार्ट कार्ड लवकरात लवकर मिळावे, महिलांना त्रास होऊ नये, ते घरपोच मिळावे, तसेच बस स्थानकामध्ये अतिशय मोठमोठाले खड्डे झालेले होते त्याचा नाहक त्रास हा प्रवाशांना त्याचबरोबर विद्यार्थ्यांना होत होता। अनेक वेळा त्यांच्या अंगावर पाणी उडून त्यांना कॉलेजला जायचं असतं किंवा घरी जायचं असतं तर हा त्रास त्यांना सहन करावा लागत होता। त्यामुळे आमचे शिर्डी शहराध्यक्ष विद्यार्थी शहराध्यक्ष प्रशांत वाघचौरे, कोपरगाव मनसे विद्यार्थी शहराध्यक्ष आतिश शिंदे, उपशहराध्यक्ष प्रतीक त्रिभुवन, अनिल सुपेकर यांच्या माध्यमातून त्यांनी बस आगार डेपो अध्यक्ष माननीय श्री बनकर साहेब यांना निवेदनाद्वारे सांगितलं होतं की स्मार्ट कार्ड हे घरी जावंच परंतु लवकरात लवकर इथे बस डेपोमध्ये बस ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडलेले आहे तेथे आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये मुरुम वगैरे टाकून जे पावसाळ्याचं वातावरण झालेलं आहे ज्याचा त्रास नागरिकांना होणार नाही याची आपण काळजी घ्यावा। त्यांनी देखील
त्या पत्रकाचा सहानुभूतीपूर्व विचार करून त्यांनी त्यांच्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला. तो देखील त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपद्वारे दाखवला. कालच त्यांचे ते पत्रकद्वारे आम्हाला दाखवल्यानंतर आज लगेच त्वरित त्यांनी कोपरगाव शहरामध्ये मुरुम टाकून, आपण बघू शकता JCBच्या साह्याने, लोररच्या साह्याने सगळं मुरुम टाकून पिचिंग करण्याचं काम त्यांनी सुरू केलेले आहे. आता थोड्या प्रमाणात का होईना पण नागरिकांना त्याचा दिलासा भेटणार आहे, त्यांच्या अंगावर पाणी उडणार नाही. आम्ही त्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सतीश अण्णाच्या हस्ते त्यांचा आम्ही छोटासा सत्कार केलेला आहे. साहेबांचं खरोखर काम म्हणजे एकदम कौतुकास्पद असतं, कारण मागं पण आम्ही विद्यार्थ्यांचे जे समस्या होत्या का बेट नाका आणि साईबाबा कॉर्नर या ठिकाणी बस थांबत नव्हती, ती डायरेक्ट बस डेपोमध्ये घेऊन येत होती. आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि निवेदन देतात त्यांनी पाठपुरावा करून दोन्ही ठिकाणी बस थांबक लावलं. असे आम्ही त्यावेळेस त्यांना सुचवतो त्या टायमाला साहेब बनकर साहेब जे सहानुभूती आमचा विचार करतात आणि आमची मागणी रितसर असल्यामुळे त्यावर पाठपुरावा करून त्या गोष्टीचा छडा आणि शेवट करतात. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनस्वी आणि मनसे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 3 दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही आगार प्रमुख बनकर साहेब यांना निवेदन दिलं होतं. स्मार्ट कार्ड जे आहे तर ते लोकांना घरपोच मिळावं यासाठी दिलं होतं. आणि दुसरा मुद्दा त्यात असा होता की नाही का, जो बस डेपोमधला जो रस्ता आहे, जो एरिया आहे, तो अतिशय खराब झाला होता आणि त्याची अवस्था एवढी भयंकर झाली होती की तिथं नागरिकांना चालता येत नव्हतं. गड्डे साचत होते, पाणी साचत होतं आणि ते पाणी असल्यामुळं लोकांच्या अंगावर पाणी विडायचं, विद्यार्थ्याचे हाल व्हायचे आणि अतिशय भयंकर परिस्थिती झाली होती. नवीन बस डेपो असल्यामुळं सतत तिथं काम होत होते. आम्ही सतत निवेदनं देत होतो आणि शेवटी त्यांनी आमचं निवेदनाचा मान राखून आणि त्यांनी वेळात वेळ काढून आमचं निवेदन मान्य केलं. पत्रव्यवहार करून त्यांनी निधी आणून हे लवकर काम केलं. आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.